नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लेखांक 122. गरवाड्याचा देवगंभीर आश्रम, चुडेश्वरची हनुमान जयंती. कुबेर भंडारी सोडल्यावर मी जो काही मार्ग किनाऱ्याने चाललो तो अत्यंत अविस्मरणीय असा होता. डाव्या हाताला उभी भिंत आणि उजव्या हाताला खोल असं मैयाचं पात्र, आणि तरी देखील पायाखाली एक पाऊल ठेवायला जागा मिळते आहे हे सारंच मुळात अकल्पनीय होतं. जपाजप पावलं टाकत हळूहळू डाव्या बाजूला वळलेल्या मैयाच्या काठाने चालत राहिलो. जेव्हा मैया उजवीकडे वळते तेव्हा आपल्याला अधिक अंतर चालावे लागते. जेव्हा ती डावीकडे वळते तेव्हा अतिशय कमी अंतर चालूनसुद्धा तुम्ही बरीच गावे ओलांडत पुढे येता. काल केवळ 5-6 किलोमीटर अंतर चाललेलं असल्यामुळे आता भरपूर चालायचं असं मी ठरवलं आणि अक्षरशः पायाला भिंगरी लागल्यासारखा सुटलो. माझे मलाच माझ्या वेगाचे कौतुक वाटू लागले. पुढे कुठले गाव आहे याची फारशी चौकशी न करता मी चालत असे. म्हणजे आता लगेच कुठले गाव आहे ते विचारायचो, परंतु 2-3 दिवस पुढे कुठली गावे लागतात याचा अंदाज मी अजिबात घेत नव्हतो. माझ्या हातात असलेल्या पुस्तकामध्ये देखील मी पुढे काय आहे ते पाहायची उत्सुकता कधी फारशी दाखवली नाही. त्याच्यामागे एक कारण होतं, आणि ते असं होतं की मला पक्क लक्षात आलं होतं की नर्मदा मातेच्या काठावर आपलं नियोजन चालत नाही. त्यामुळे ती जसे नेईल तसे जायचे, ती जिथे नेईल तिथे पोहोचायचे, ती जसे ठेवेल तसे राहायचे आणि ती जे काही देईल ते ग्रहण करायचे. इतका सोपा कार्यक्रम नर्मदा परिक्रमेमध्ये शिल्लक राहिलेला होता. मला अशी भीती वाटायची की उगाचच आपण एखाद्या गावी जायचं नियोजन करावं आणि नर्मदा मातेला ते न आवडावं असं होऊ नये. त्यामुळे तिची जी कृपा होत आहे त्या कृपेचा अखंडित प्रवाह खंडित होऊ नये म्हणून मी स्वतःचे नियोजन करणं जे बंद करून टाकलं ते कायमचंच. इथला किनारा खूपच सुंदर होता. नर्मदा मातेचं अतिशय स्वच्छ जल शेजारून वाहत होतं. इतकं स्वच्छ जल फार कमी ठिकाणी आढळतं. त्याला एक कारण आहे. इथून सरदार सरोवर धरण जवळ होतं. त्या धरणामध्ये जेव्हा पाणी साठतं तेव्हा त्यातला गाळ माती असलेला अंश प्रवाहाला स्थिरता आल्यामुळं खाली बसतो आणि केवळ शुद्ध जल तेवढं सांडव्यावरून पुढे वाहत जातं. तेच हे पाणी होतं. त्यामुळे अतिशय निवळशंख होतं. निवळशंख पाणी म्हणजे इतके शांत पाणी की तळाशी पडलेले शंख शिंपलेसुद्धा दिसावेत. आता वाळूचा एक अप्रतिम किनारा लागला. पूर्णपणे निर्मनुष्य. एकही मनुष्य प्राणी दिसत नव्हता. पाणपक्षी, टिटव्या हे तर नर्मदेच्या काठावर पदोपदी भेटतात. तसे इथेही होते. काठाने चालताना एखादा छोटासा घाट लागला की लक्षात यायचे की ते जवळपास कुठले तरी गाव आहे. तसा एक घाट लागला. म्हणजे हा घाट बांधलेला नसतो, परंतु लोकांची ये-जा असल्यामुळे जिथे झाडी वगैरे उगवलेली नसतात आणि जनावरांच्या पाऊलखुणा वगैरे मातेकडे जाताना दिसतात. अशाच एका घाटाच्या पुढे एक केवट नावेतून उतरत होता. त्याने मला थांबवले आणि चौकशी करू लागला. कुठून आलो, कुठे जाणार वगैरे. शक्यतो लोक तुम्हाला विचारतात. तुमचं मूळ गाव कुठलं आहे हे देखील जाणून घ्यायचा त्यांचा प्रयत्न असतो. मी पुण्याचा आहे असे म्हटल्याबरोबर त्याने मला सांगितले की आमच्या गावात जो आश्रम आहे तिथे पुण्यातल्या एका संतांचे भक्त राहतात. मला आश्चर्य वाटले. पुणे तेथे काय होणे असं जे म्हणतात ती बाब संतांना देखील लागू आहे. पुण्याचे असे म्हणता येतील असे बरेचसे संत होऊन गेले आहेत. अगदी ज्ञानेश्वर माऊली, निवृत्तीनाथ महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई, तुकाराम महाराज, मोरया गोसावी यांच्यापासून तेथे अलीकडच्या काळातील रामानंद बेडकर महाराज, मामासाहेब देशपांडे, अण्णासाहेब पटवर्धन महाराज, वरदानंद भारती महाराज, गणगौडीचे शंकर महाराज, नव्या पेठेतले यशवंतराव देव मामलेदार, वसंत हरी करमरकर काका, वासुदेव देशपांडे काका, गोळवणी महाराज, दत्त महाराज कवीश्वर, काकासाहेब ढेकणे महाराज, जोशी काका, जंगली महाराज, बाबा महाराज सहस्त्रबुद्धे, ओशो, योगाचार्य BK सय्यंगार गुरुजी, दिगंबरदास महाराज, धुंडेराज महाराज जोशी, सयाजीनाथ माळी महाराज, साधू वासवानी, अवतार मेहर बाबा, साखरे महाराज, आळंदीचे डॉक्टर काका, जोग महाराज, सोनोपंत दांडेकर, लोकमान्य टिळक, आचार्य गोविंददेवगिरी महाराज, डॉक्टर धनेश्वर, दिघे मावशी, ज्ञाननाथ रानडे गुरुजी, मिलिंद मोघे गुरुजी, कात्रजचे माधव महाराज कुलकर्णी काका, स्वामी माधवनाथ, स्वामी मकरंदनाथ, स्वामी माधवानंद, हरिभाऊ क्षीरसागर महाराज, डॉक्टर यशोधम परांजपे, संजीवनी चिकित्सा पद्धतीचे जनक संविधानंद सरस्वती, अशा अनेक संतांचा कृपाशीर्वाद या पुण्याच्या भूमीला लाभलेला आहे आणि लाभतो आहे. ही माझ्या अल्पमतीला माहिती असलेली काही नावे आहेत. याच्याहून कितीतरी जास्त संत या भूमीमध्ये होऊन गेलेले आहेत. ही भूमी संतांची आणि योद्ध्यांची राहिलेली आहे. छत्रपती संभाजी महाराज, नानासाहेब पेशवे, महादजी शिंदे, चिमाजी आप्पा, लहुजी वस्ताद साळवे
यासारख्या अनेक महावीरांनी याच भूमीमध्ये समाधी घेतलेली आहे. आता हे महाराज नक्की कुठल्या संतांचे भक्त आहेत ही उत्सुकता मला लागली आणि म्हणून मी आश्रमामध्ये गेलो. आश्रम काठावरतीच होता आणि तिथे मोठा पंडाल किंवा मांडव टाकलेला होता. भागवत कथा सुरू होती. गेल्या गेल्या आश्रमातील सेवकांनी मला आदरपूर्वक आतमध्ये नेऊन बसवलं. कथेत मध्येच उठून जाऊ नये असं म्हणतात. त्याने तुम्हाला कथेचा होणारा लाभ मिळायचा तर बंद होतोच, परंतु कथा श्रवणासाठी बसलेल्या बाकीच्या श्रोत्यांना देखील त्यामुळे लक्ष विचलित व्हायला होते आणि त्यांचे तसेच कथावाचकांचे देखील लक्ष विचलित होऊन एकंदरीतच कथेचे आणि कथेच्या हेतूचे नुकसान होते. त्यामुळे मी असे ठरवले की आता काही काळ कथा ऐकत शांतपणे बसावे. हे वरवाडा, बरबाडा किंवा गरवाडा अशी तीनही नावे असलेले गुजरातमधील एक गाव होते. गजानंद महाराज नावाचे एक साधू हा आश्रम चालवत होते. महाराजांची प्रकृती नावाप्रमाणेच गणपतीसारखी होती. गोल गरगरीत ढेरी, डोळ्यांवर चष्मा आणि हसरा चेहरा. खावानो पिवानो मजा मारावानो अशी वृत्ती. महाराजांनी मला प्रेमळ शब्दामध्ये तंबीज दिली की आता इथून पुढे जायचं नाही, आज इथेच मुक्काम करायचा. मी त्यांना म्हणालो की अजून थोडेफार चालता आले असते, परंतु त्यांनी सांगितले चालणार नाही, इथेच राहायचे. मी पुण्याचा आहे हे समजल्यावर त्यांनी मला सांगितले, आता तर नक्कीच थांब, कारण तुमच्या पुण्याचे काही परिक्रमावासी इथे येऊन उतरलेले आहेत बरेच दिवस. या गारवाड्याच्या आश्रमामध्ये सतत काही ना काहीतरी कार्यक्रम सुरू असतात. अशाच एका प्रसंगी सजवण्यात आलेल्या यज्ञकुंडाचं चित्र मागे मैया दिसते. हे आहेत गजानंद बाबा. गजानन या शब्दाचा उच्चार गजानंद अशी करण्याची पद्धत गुजरातमध्ये आहे. गजानन बाबा हाच वरवाडा किंवा गरवाडा इथला छोटासा आश्रम आहे. हा आश्रम छोटा असला तरी कार्यक्रम मोठे मोठे आयोजित केले जातात आणि लोकांचा सतत राबता इथे असतो. आश्रमाच्या समोरच मैयाचं सुंदरसं पात्र वाहताना दिसतं. आश्रमाच्या बाहेर बसण्यासाठी नानाविध प्रकारची सुखासनं ठेवण्यात आलेली आहेत. आपण जर बघितलं तर दक्षिण तटावर जे नानी पनोती मोठी पनोती मंदिर आहे ना, त्याच्या बरोबर समोर गरवाड्याचा देव गंभीर आश्रम आहे. गंभीर हा शब्द फक्त आश्रमाच्या नावातच आहे, बाकी आश्रमातल्या वातावरणामध्ये या शब्दाचा कुठे लवलेश सुद्धा नाही. कथा संपल्यावर मी आतमध्ये जाऊन नक्की पुण्याचे कुठले महाराज आहेत ज्यांना बाबा मानतात ते पाहायला गेलो. पाहतो तो काय, समोर शंकर महाराजांचा फोटो, अक्कलकोट स्वामींचा फोटो आणि शेजारीच कुंटे महाराजांचा सुद्धा फोटो होता. परिक्रमेमध्ये पहिल्यांदा जगन्नाथ कुंटे अर्थात श्री अवधूतानंद स्वामी महाराजांचा फोटो पाहिला. आसन लावले. तिथे एक मुलगी शंकर महाराजांच्या मूर्तीची पूजा करताना दिसली. पुण्यामध्ये अनेक वर्षापासून प्रसिद्ध असलेले कावरे कोल्ड्रिंक्स किंवा कावरे आईस्क्रीमवाले जे आप्पासाहेब कावरे म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांची कन्या काश्मीरा कावरे इथे काही दिवसांसाठी सेवेसाठी येऊन राहिली होती. ही काश्मीराच पांढरे शुभ्र कपडे घालून पूजेला बसली होती. तिची पूजा झाल्यावर तिच्याशी बोललो. आप्पासाहेब कावरे यांचा आणि माझा पूर्वीपासून परिचय आहे, त्यामुळे त्यांची कन्या कळल्यावर मला बरे वाटले. आप्पासाहेब कावरे हे एक अजब रसायन आहे. ज्यांना त्यांना भेटायचं आहे ते कर्वे रस्त्यावर जे 3 पेट्रोल पंप जवळजवळ आहेत पहा, तिथे असलेल्या कावरे कोल्ड्रिंक दुकानामध्ये जाऊन त्यांची भेट घेऊ शकतात. अतिशय दिलखुलास स्वभावाचा मनुष्य असून त्यांना साधुसंतांच्या दर्शनाची आणि भेटीची मोठी आवड आहे. तसेच त्यांना गूढविद्यांमध्ये मोठी रुची आणि गती देखील आहे. त्यांना भेटायला गेल्यावर तुम्ही किमान 1 तास बसल्याशिवाय बाहेर पडत नाही. हे कर्वे रस्त्यावरच्या आपल्या दुकानाबाहेर साडा घालताना दिसत आहेत ते आप्पासाहेब कावरे. हे काश्मीरासोबत अजून एक परिक्रमावासी होते जे आप्पासाहेबांचे मित्रच होते. पुण्यामध्ये गणपतीचे भव्य दिव्य देखावे करण्यासाठी प्रसिद्ध असलेले राजाराम महाराज मंडळ म्हणून आहे सदाशिव पेठेमध्ये. त्याचे कार्यकर्ते असलेले प्रसाद निगुट काश्मीरासोबत आले होते. पक्का सदाशिव पेठी मनुष्य होता. सदाशिव पेठी पुणेकर ओळखायची महत्त्वाची कोण तुम्हाला सांगून ठेवतो. तो तुम्हाला पत्ता कधीच पूर्ण सांगणार नाही, आकड्यामध्ये पत्ता सांगतो. प्रसादने देखील मला 881 सदाशिव पेठ असा पत्ता सांगितला. माझं आयुष्य 530 सदाशिव पेठ आणि 392 नवी सदाशिव पेठ इथं गेलेलं असल्यामुळे आमची लगेच गट्टी जमली. आश्रमामध्ये अमरकंटकचा आदिवासी बाबा आणि धुळ्याचे गरुड काका हे परिक्रमावासी देखील मुक्कामासाठी आले. प्रसाद मनुष्य खरं म्हणजे परिक्रमा करण्यासाठी आलाच नव्हता, तर त्याला काश्मीरा हिचं मत परिवर्तन करून तिला घरी आणण्याची कामगिरी सोपवण्यात आली होती असं माझ्या लक्षात आलं. काश्मीरा ही अतिशय खंबीर मुलगी, स्वतंत्र बाणा, बोलायला कदाचित कोणाला थोडीशी फटकळ वाटेल,
परंतु तेच तिचे मोठे हत्यार होते. तिच्या रोखठोक स्वभावामुळे सहजासहजी कोणी तिच्या जवळ जाऊ शकत नसे. वृत्तीने पूर्ण आध्यात्मिक होती. संसाराचा कंटाळलेली व्यक्ती अध्यात्माकडे लवकर वळते. तसेच काहीतरीचे झाल्याचे मला जाणवले. तिच्याकडे शंकर महाराजांची खूप सुंदर मूर्ती होती. ती परिक्रमेमध्ये नव्हती, परंतु परिक्रमावासींच्या सेवेसाठी थांबली होती असे तिने मला नंतर सांगितले. परंतु नंतर लवकरच तिने परिक्रमा उचलली असे माझ्या लक्षात आले. कारण मध्यंतरी एक 4 वर्षाची मुलगी रासेश्वरी रमेश जाधव ही आपल्या आई अर्चना गिरी आणि तिच्या गुरुबंधूंसोबत परिक्रमेला निघाली आहे अशी बातमी सर्वत्र दाखवली जात होती. पहा, त्या समूहासोबत काश्मीर चालत आहे असे मला काही व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात आले. ही आहे वयाच्या केवळ 4थ्या वर्षी पायी परिक्रमा पूर्ण करणारी रासेश्वरी. हिचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. हिचे भरपूर व्हिडिओ आपल्याला यूट्यूबवर सापडतील. छोटी मैया रासेश्वरी. गजानंद बाबांना आश्रमामध्ये पूर्णवेळ सेविका मिळाल्यामुळे आनंद झालेला होता. प्रसाददादाची तगमग चालली होती की हिला या आश्रमातून बाहेर काढावे आणि पुण्याला घरी नेऊन हजर करावे. ती सर्व खतखत त्याने माझ्याकडे बोलून दाखवली. मी काश्मीराशी बोलावे आणि तिचे मतपरिवर्तन करावे असा तगादा त्याने लावला. असे काही करण्याचा नैतिक अधिकार मला नव्हता, कारण काश्मीरा ही काही लहान मुलगी नव्हती. जाणत्या वयात तिने स्वखुशीने हा निर्णय घेतला होता. बऱ्या वाईटाची समज तिला चांगली होती. तर देखील प्रसाददादा फार मागे लागल्यामुळे मी तिच्याशी एकदा बोललो की नक्की तिच्या घराबाहेर पडण्याचा हेतू काय आहे. तिने दिलेले स्पष्टीकरण मला समाधानकारक वाटले. एक व्यक्ती म्हणून स्वतःचा शोध घेण्याची तीव्र ओढ निर्माण झाल्यामुळेच तिने हा निर्णय घेतलेला होता. गंमत म्हणजे आप्पासाहेब कावरे यांना सुद्धा मी ओळखतो आणि त्यांचा स्वभावसुद्धा बिनधास्त असल्यामुळे त्यांना देखील फारसा त्रास असण्याचे कारण नव्हते. परंतु प्रसाददादा स्वभावाचा हळवा असल्यामुळे त्यांनी जीव काढला होता. अखेरीस आश्रमात सुरू झालेल्या भजनाने माझी सुटका केली. या भागातील भजन अतिशय वेगळे असते. 1 रुपया, 2 रुपयापासून 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये अशा नोटांची अक्षरशः बंडलीच्या बंडले आणून भजन गाणाऱ्या गायकांवर उधळली जातात. वादक चांगला वाजवत असेल तर त्याच्यावर सुद्धा पैशांची उधळण केली जाते. गायक वादक यांच्या समूहातील एक मनुष्य ते पैसे गोळा करायचे काम अविरतपणे करत असतो. या चमूचा व्यवस्थापक असलेला मनुष्य तुम्हाला उधळण्यासाठी सुट्ट्या नोटा देतो. त्यांना तुम्ही बंदी पैसे द्यायचे असतात. हा असला प्रकार आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आयुष्यात पहिल्यांदाच पाहत होतो. डान्स बारमध्ये वगैरे बारबालांवर लोक पैसे उधळताना टीव्हीवर पाहिले होते, परंतु परमेश्वराची भक्ती दृढ करणाऱ्या भजन गाणाऱ्या गायकांवर असे पैसे उधळताना पाहून थोडेसे वाईट वाटले. कारण शेवटी काही झाले तरी लक्ष्मीला आपण एक देवता असे मानून पूजतो. तिची अशी उधळण करणे आणि तिला पायदळी पाडणे, तोडवणे हे मनाला पटणारे कधी खचितच नव्हते. स्वतः गजानंद महाराज सर्वात जास्त पैसे उधळत होते. मुख्य मनुष्य जे करताना दिसतो खालच्या लोकांना फारशी भीती वाटत नाही, तसेच काहीसे ते झाले होते. गंमत म्हणजे चांगल्या घरातील महिला, स्त्रिया, तरुण मुलीसुद्धा येऊन पैसे उधळून जात होत्या. जितका अधिक पैसा उधळला जाईल तितका गाणाऱ्या गायकांना जोश चढत होता आणि ते भजनाचा आनंद अजून वाढवत होते. भजनाचे मूळ हे केवळ आणि केवळ परमेश्वराची भक्ती, अनन्य भक्ती, निर्विकार भक्ती हेच असले पाहिजे असे माझे ठाम मत आहे. मला हा प्रकार पाहण्यासाठी बसवण्यात आले होते, परंतु ते फारसे सहन न झाल्यामुळे तिथून मी उठलो आणि खोलीकडे चालू लागलो. इतक्यात मला प्रसाददादाने पकडले. रात्री 3 वाजेपर्यंत तो माझे डोके खात राहिला की तू काही पण कर आणि काश्मीराला पुण्याला घरी जायची बुद्धी दे. मी त्याला सांगितले की अरे बाबा, ती आता नर्मदा मातेच्या ताब्यात आहे, तिथे मी काही ढवळाढवळ करू शकत नाही. परंतु हा गडी ऐकायलाच तयार होईना. मला इतकी भयंकर झोप आली होती की बोलताना सुद्धा मी डोळे मिटत होतो आणि हा मात्र नर्मदा मातेच्या काठावर एका अंधाऱ्या दगडावर बसून माझे डोके खात बसला होता. शेवटी न राहून मी तिथेच दगडावर आडवा पडलो आणि झोपलो. मग मात्र त्याने मला जागे केले आणि खोलीमध्ये आम्ही झोपायला गेलो. इथे नर्मदा मातेने मला एक छोटासा चमत्कार दाखवला. 2 दिवसापूर्वी कहोना इथल्या मारुती मंदिरामध्ये असलेल्या एका परिक्रमावासीकडे मी नर्मदा मातेची सुंदर अशी प्रतिमा पाहिली होती आणि तशी प्रतिमा आपल्याला मिळाली तर किती बरे होईल असे मला वाटले होते. गंमत म्हणजे प्रसादने आता मी निराश झालो आहे आणि पुण्याला परत चाललो आहे असं सांगून मला त्याच्याजवळची छोटीशी घंटा, निरंजन आणि नर्मदा मातेची हुबेहूब तशीच प्रतिमा देऊन टाकली आणि सकाळी उठून निघून गेला. त्याच्या मनामध्ये स्वाभाविकपणे नाना शंका कुशंका होत्या, परंतु तसे काही काश्मीराच्या अनुभवाला येत नव्हते याची खात्री मी तिच्याकडून करून घेतली होती आणि मग पुढे मार्गस्थ झालो. जाताना मी त्याला सांगितले की तुला पूर्ण परिक्रमेमध्ये कुठेही काही अडचण आली तर मला अमुक क्रमांकावर संपर्क साध. कारण तेव्हा जरी माझ्याकडे फोन नसला तरी घरी गेल्यावर तो मी चालू करणार होतो. अर्थात पुढे 6 महिने बंद पडल्यामुळे तो फोन देखील कंपनीने बंद करून टाकला आणि क्रमांक दुसऱ्याच एका माणसाला देऊन टाकला. हा भाग निराळा. तो क्रमांक ज्या कुठल्या माणसाला मिळाला आहे त्याची मला फार दया येते, कारण माझ्या त्या क्रमांकावर अतिप्रचंड प्रमाणामध्ये फोन येत राहायचे. ते सर्व आता त्या व्यक्तीला उचलावे लागतात. माझी मैयाने यातून सुटका केली. चालता चालता मी विचार करू लागलो की समजा माझी मुलगी किंवा मुलगा असता आणि तिने किंवा त्याने परिक्रमेसाठी अशी परवानगी मागितली असती तर मी दिली असती का? उत्तर असे आहे की नक्कीच दिली असती. नर्मदा परिक्रमा ही इतकी उदात्त गोष्ट आहे की ती करण्यापासून कोणाला रोखणे यासारखे मोठे पाप असू शकत नाही.
तुम्ही आयुष्यातील सर्वात उत्तम निर्णय कुठला घेऊ शकत असाल तर कोणाला तरी नर्मदा परिक्रमेला जाण्यासाठी परवानगी देणे हा तो निर्णय आहे. अशी संधी आली तर ती कधीच दवडू नका. आणि विशेषतः जी व्यक्ती तुमच्यावर अवलंबून आहे किंवा तुमची काळजी करत आहे अशा व्यक्तीला तर नक्कीच परिक्रमेपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करू नका. एक साधे लाभाचे गणित तुम्हाला सांगतो. तुम्ही ज्या व्यक्तीला नर्मदा परिक्रमा करण्यासाठी परवानगी देत आहात त्या व्यक्तीच्या परिक्रमेच्या पुण्याचा थोडासा हिस्सा तुम्हाला सुद्धा निश्चित अर्थाने मिळणार आहे. किमान हे तरी लक्षात घेऊन परिक्रमेसाठी आडकाठी करू नये अशी नम्र विनंती. असो. आश्रमामध्ये बालभोग घेतला आणि पुढे निघालो. मी एकदम मैयाचा किनारा पकडून चालू लागलो. अतिशय निसर्ग संपन्न असा हा भाग होता. पाण्यामध्ये प्रचंड मगरी होत्या. चालता चालता बऱ्याच मगरींनी दर्शन दिले. यातल्या एका मगरीचे दर्शन फारच चित्तथरारक होते. चालता चालता एखादी सुंदर जागा दिसली आणि बसण्यासारखी परिस्थिती असेल तर मी तिथे काही क्षण बसून नर्मदा मातेचं डोळे भरून दर्शन घ्यायचो. एकट्याने चालण्याचा हा मोठा फायदा असतो. तुम्हाला हवे तसे तुम्ही थांबू शकता. तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही निघू शकता. इथे नर्मदा मातेच्या काठावर काही खडक होते ज्यावर बसण्यासारखी परिस्थिती होती. मी शांतपणे त्यातल्या एका खडकावर बसून राहिलो. अतिशय सुंदर असा हा किनारा होता. मैयाला किंचित वळण होते. सर्वत्र नीरव शांतता होती. एखाद्या टिटवीचा आवाज ती शांतता भंग करायचा. पाण्यामध्ये अचानक उसळी मारणारे मासे या शांततेला अधूनमधून संगीत द्यायचे. वाऱ्याचा देखील आवाज नव्हता. इतकी स्तब्धता फार कमी वेळा निसर्गामध्ये आढळून येते. नर्मदा मातेचे पाणी देखील वाहत होते परंतु त्याचा आवाज अजिबात येत नव्हता. अतिशय संथ गतीने पाण्याचा प्रवाह पुढे चालला होता. असे वाटत होते की याच दृश्यामध्ये कायमचे विलीन होऊन जावे. अचानक मला पाण्यामध्ये काहीतरी हलते आहे असे वाटले. ती शांतता इतकी जबरदस्त होती की ती सूक्ष्म हालचालसुद्धा माझ्या नजरेने लगेच टिपली. पाण्यातून एक दगड वर येतो आहे की काय असा मला भास झाला. नीट पाहिल्यावर लक्षात आले की ते एका मगरीचे डोळे होते. डोळे हळूहळू माझ्याच दिशेने येत आहेत हे माझ्या लक्षात आले. डोळे आणि नाकाचे टोक असे वर आलेले होते. बाकी सर्व देह पाण्यामध्ये होता. डोळे आणि नाकाच्या टोकामध्ये जेवढे अंतर होते ते पाहिल्यावर असे लक्षात आले की ही मगर खूपच मोठी असणार आहे. गमतीचा भाग म्हणजे या मगरीने अजून मला पाहिलेलेच नव्हते. ती तिचे खाणेपिणे आटोपून ऊन खाण्यासाठी किनाऱ्याकडे यायला निघाली होती. हळूहळू तिच्या पाठीवरचे काटे दिसू लागले. नंतर शेपटीची सुरेख सर्पिलाकृती हालचाल दिसू लागली. डोळ्याचे अक्षरशः पारणे फेडणारे दृश्य नर्मदा मैया मला दाखवत होती. परिक्रमेमध्ये मगरी खूप पाहिल्या होत्या परंतु इतक्या जवळून कुठली मगर पाहिली नव्हती. आता तर मला त्या मगरीच्या डोळ्यांचा रंग देखील लक्षात येईल इतकी ती जवळ आली. गमतीचा भाग म्हणजे मी निश्चल बसलेला असल्यामुळे तिला अजूनही मी तिथे बसलो आहे हे लक्षातच आलेलं नव्हते. सुदैवाने मी दंड समोर ठेवून बसलेला असल्यामुळे जरी अचानक ती माझ्या अंगावर आली असती तरी मध्ये दंड उभा होता त्यामुळे मी सुरक्षित होतो. परंतु हे सर्व मी आत्ता बोलतोय. त्यावेळी मात्र केवळ आणि केवळ तिचं ते स्वर्गीय सौंदर्य मी पाहत बसलो होतो आणि निःशब्द स्तब्ध होऊन तिचे अवलोकन करत होतो. मगरी पाण्यामध्ये पोहतात तशाच जमिनीवर त्या चालतात. अगदी 4 पायांवर चालणाऱ्या प्राण्यांसारख्याच चालतात. हळूहळू मगर पाण्याबाहेर आली आणि तिने चालायला सुरुवात केली. बहुतेक मी ज्या दगडावर बसलो होतो तीच तिची ऊन खात पडण्याची नेहमीची जागा असावी. मगर पोटभर खाऊन आली होती आणि मला जणू काही असं वाटलं की ती निवांत चालताना मनातल्या मनात गाणे गुणगुणत असावी. इतकी ती बिनधास्त होती. तिला आजूबाजूच्या परिस्थितीचं काही भान नव्हतं. आपल्याच मस्तीमध्ये मशगूल होऊन ती मस्त चालत होती. चालता चालता मगर पाण्याच्या पूर्णपणे बाहेर आली होती आणि तिची लांबी साधारणपणे 15 फूट आहे असं माझ्या लक्षात आलं. एवढी मोठी मगर इतक्या जवळून आणि तीही मध्ये जाळी नसताना मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहत होतो. बरं नुसती पाहत नव्हतो तर प्रत्येक क्षणाला ती मगर हळूहळू माझ्या जवळ येताना मला दिसत होती. इथे नर्मदा मातेचा काठ अतिशय उथळासा आहे त्यामुळे साधारण 50-60 फुटापर्यंत 4-6 इंच खोल पाणी असते. त्यातून ही बया चालत येत होती. ती चालताना डावीकडे उजवीकडे हलणारी तिची मान आणि सापासारखे चालत असताना डावीकडे आडवे तिडवे पडणारे पाय पाहून मला खूपच मजा वाटू लागली. तिने अक्षरशः मला अजूनही पाहिलेले नव्हते त्यामुळे ती बिनधास्त पुढे येत होती. ती मध्येच थांबायची, डावीकडे उजवीकडे बघायची आणि कोणी नाही ना याची खात्री करून पुन्हा माझ्या दिशेला चालू लागायची. मला मौजच वाटली. समोर अख्खा माणूस बसलेला तिला दिसत नव्हता आणि आजूबाजूला एखादा छोटा प्राणी नाही ना याचा अंदाज बिचारी घेत होती. मगर या प्राण्याचा उल्लेख सरसकट स्त्रीलिंगी करण्याची पद्धत आपल्याकडे म्हणून मी तिला वगैरे असं म्हणतोय. प्रत्यक्षामध्ये तो नर मगर असण्याची शक्यता अधिक होती कारण इतके बिनधास्त नर्स असतात. साधारण 22-23 वर्षांचा तरुण मुलगा कसा बोटामध्ये किल्ली फिरवत घराकडे येत असतो आणि आजूबाजूला माझ्याकडे कोणी पाहत तर नाही ना याचा अंदाज घेत असतो तशा स्वरूपाचे याचे वर्तन मला वाटले. असे करता करता ती मगर माझ्यापासून केवळ 5 फूट अंतरावर आली. तिला पाहताना माझे भान हरपले होते. एका क्षणात मी शुद्धीवर आलो आणि माझ्या लक्षात आले की आता मगरीने फक्त एक झेप मारली की ती माझा घास करू शकते. तिचा एकंदर आकार बघता मला संपूर्ण खाण्याची तिची क्षमता होती. हा विचार मनात आल्याबरोबर मी मागे पळून जाण्यासाठी जागा आहे का याचा अंदाज घेऊ लागलो. मागे सगळे खडक होते.
त्यामुळे पळून जाता येणे शक्य नव्हते. आता काय करावे असा विचार माझ्या मनात आल्याबरोबर शरीराच्या सूक्ष्म हालचाली सुरू झाल्या आणि त्या नेमक्या तिने टिपल्या. एक क्षणभर ती स्तब्ध झाली. ती पण स्तब्ध झाली आणि माझ्या डोळ्यात डोळे घालून बघू लागली. माझ्यापासून बरोबर 5 फूट अंतरावरती मगर उभी होती आणि तिचा जबडा हळूहळू उघडू लागला. तिचा श्वास वाढलेला मला पोटाच्या हालचालीवरून दिसू लागला. तिला देखील असे लक्षात आले की आपण कळत नकळत एका मनुष्य प्राण्याच्या फार जवळ आलेलो आहोत. मी देखील उठून पळून जाण्याच्या तयारीला लागलेलो होतोच, परंतु दगडामुळे मी पडण्याची मोठी शक्यता होती. काहीही झाले तर इथून सटकायचे असा निश्चय मी मनोमन करत होतो. इतका वेळ शांतपणे बसलेले माझे शरीर आता थरथर कापू लागले. मगर देखील आता पुरेशी सावध झालेली होती. मागे वळून बघण्यासाठी मी माझी मान किंचित हलवली आणि नेमकी हीच हालचाल टिपून मगरीने पाण्याचा प्रचंड आवाज करत जागेवरतीच गिरकी घेतली. ती 4 इंच पाण्यामध्ये होती जेव्हा तिने गिरकी घेतली. त्यामुळे तिच्या शेपटीच्या सपकाऱ्याने उडालेले पाणी माझ्या अंगावर पडले आणि क्षणाचाही विलंब न लावता चित्त्याच्या चपळाईने ती पाण्यामध्ये घुसली. मला उठून पळून जायला जेवढा वेळ लागला असता तेवढ्या वेळात ती 10-15 फूट खोल पात्रात शिरली पण होती. मी खाडकन जागेवर उठून उभा राहिलो होतो. ते तिच्या डोळ्यांना लक्षात आल्यावर तर तिने तिची गती अजूनच वाढवली आणि क्षणात ती नर्मदा मातेच्या पात्रात गायब झाली. मी त्या खडकावर उभा राहून त्या अद्भुत प्रसंगाकडे पाहत होतो. नर्मदा मातेचं वाहन असलेल्या मगरीने इतकं सुरेख दर्शन द्यावं हे किती भाग्याचे होते. मला खात्री आहे की जर मी काठावर बसलो हे तिच्या लक्षात आले असते तर ती माझ्या इतक्या जवळ कधीच आली नसती आणि ती जर उपाशी असती तर रिकामी परत गेली पण नसती. निसर्गाकडून आपण हे शिकायचे असते की गरज नसेल तेव्हा समोर मेजवानी जरी वाढवून ठेवली तरी देखील त्याला प्राणी, पक्षी, सरीसृप स्पर्श करत नाहीत. नर्मदा मातेची किती मोठी कृपा होती की तिने आज सकाळ सकाळी या मगरीला बालभोग दिलेला होता. भरपूर मासे खाऊन टम्म पोट फुगलेली ही मगर होती. ती जर चुकून माकून उपाशी राहिलेली असती तर मोठाच प्रसंग ओढावला असता. परंतु इथे माझ्या एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे अशी की मगरी कधीही आपणहून माणसावर हल्ला करत नाहीत. मनुष्यच त्यांच्या अधिवासामध्ये अतिक्रमण करतो. त्यामुळे त्याला बाहेर काढण्यापुरती, भीती दाखवण्यापुरतं काम त्या करत असतात. बाकी मनुष्य प्राण्याशी त्यांना फारसे काही देणेघेणे नसते. माझ्याकडे चालत येणाऱ्या त्या मगरीची आठवण मला करून देणारी काही चित्रे मला इंटरनेटवर सापडली. ती आपल्याकरता सोबत जोडतोय. ती सर्व संग्रहित चित्रे, त्याची कृपया नोंद घ्यावी. तेव्हा पाण्यातून बाहेर येताना ती अशी सुरुवातीला दिसली मला. नंतर ती अशी चालत होती पाण्यातून 4 इंच. अशा चालतात मगरी बाहेर. मला ती अशी समोरून दिसत होती. अगदी अशाच पद्धतीनं त्या मकरविशेषाने मला दर्शन दिले. इथे मगरींचा वावर खूप आहे हे लक्षात आल्यावर मी थोडासा सावध चालू लागलो आणि एका ठिकाणी मला त्यांच्या गुहा देखील सापडल्या. इथे मात्र थांबणे धोकादायक असते, कारण मगरी तुमच्यावर हल्ला करू शकतात. मगर फक्त आणि फक्त आपल्या अंड्यांचं आणि पिल्लांचं संरक्षण करण्यासाठीच माणसावर हल्ला करते. तसे माणूस खाण्यात तिला काही फारसा रस नसतो, स्वारस्य नसतं. असो. क्षमा करा. या संपूर्ण भागामध्ये अतिशय सुंदर अशी शिवलिंग मिळतात. पदोपदी सापडणारी शिवलिंग पाहत, उचलत, आवडलेली सोबत ठेवत मी मार्गक्रमणा करू लागलो. मोरिया, नलगाव अशी गावे पार करत चुडेश्वरला आलो. श्री नंदिकेश्वर महादेवाचं मंदिर आहे नलगाम गावातलं. हे नंदिकेश्वर महादेव आहेत. नंदिकेश्वर महादेव, नलगाम याचं दर्शन घेऊन मी पुढे निघालो आणि काठाकाठाने चालू लागलो. इथे मला नर्मदा मातेमध्ये स्नान करणाऱ्या एका माणसाने आवाज दिला. मी त्याच्या जवळ गेलो. हा या भागातला एक आदिवासी तरुण होता आणि सुमारे 4 महिने त्याने नर्मदा मातेचं दर्शन घेतलं नव्हतं, म्हणून तिची आठवण आल्यामुळे स्नानासाठी म्हणून आलेला होता. त्याने मला सांगितले की हा त्याच्या जीवनातील सर्वात मोठा काळ नर्मदेशिवाय त्याने घालवलेला असा आहे. नाहीतर शक्यतो दररोज किंवा किमान आठवड्यातून एकदा तरी नर्मदा स्नान करायचेच असा या भागातील लोकांचा परिपाठ असतो. याचे गाव तिथून थोडेसे दूर होते, परंतु तरीही तो दर पौर्णिमेला, अमावस्येला, एकादशीला वगैरे स्नानासाठी इथे यायचा. तो मला विचारू लागला की महाराज, 4 महिने मी नर्मदा मातेच्या स्नानाला आलो नाही, म्हणजे मला खूप मोठे पाप लागले असेल ना? मी त्याला म्हणालो की अरे बाबा रे, या 4 महिन्यामध्ये तुला नर्मदा मातेच्या स्नानाला पण जात नाही याची आठवण होत होती की नाही? तो म्हणाला, होय, सतत मला याची आठवण येत असे. मग झालं तर नर्मदा मातेमध्ये येऊन प्रत्यक्ष स्नान करण्यापेक्षा अधिक पुण्य केवळ तिचं स्मरण करण्यामध्ये आहे. कारण पाण्यात उतरल्यामुळं अन्नमय कोशाला किंवा जडदेहाला स्नान मिळते, परंतु तिच्या स्मरणाने मन, बुद्धी, चित्त, अहंकार या सर्वांना अवभृत स्नान घडते. तो आदिवासी तरुण निश्चिंत झाला
आणि मला म्हणाला की महाराज, या गावामध्ये एक मंदिर आहे, तिथे आज हनुमान जयंती निमित्त यज्ञ चालू आहे, तरी कृपया तुम्ही यज्ञाचं दर्शन घेऊन प्रसाद घेऊन मगच पुढे जावे. साक्षात नर्मदा मातेमध्ये उभा असलेला मनुष्य असं काहीतरी सांगतोय आणि आपण ते ऐकायचं नाही हे शक्यच नव्हते. त्यामुळे मी शांतपणे माझा मोर्चा चुडेश्वर महादेवाच्या मंदिराकडे वळवला. चंद्रेश्वर किंवा चुडेश्वर महादेवाचं मंदिर इथे पुरातन काळापासून आहे. ब्रह्मलीन कालिदास महाराज नावाचे एक साधू इथे अनेक वर्ष राहून तपश्चर्या व सेवा करत राहिले. त्यांची समाधी देखील या ठिकाणी आहे. चंदूभाई आणि रमेशभाई नावाच्या 2 भावांनी आपल्या शेतातली जागा दान करत तिथं मंदिराचा जीर्णोद्धार केलेला होता. या गावामध्ये मुस्लिमांची संख्या मोठी होती, परंतु ते मंदिरामध्ये येऊन बसायचे. अशाच काही लोकांनी इथे राहणाऱ्या कालिदास महाराजांच्या एका शिष्याला दारूचा नाद लावला. त्यामुळे ग्रामस्थांनी चिडून त्याला तिथून हाकलून लावला होता. मी मंदिरामध्ये गेलो आणि महादेवाचे दर्शन घेतले. समोर कट्ट्यावर सुंदर असा यज्ञ सुरू होता. हनुमान जयंतीच्या निमित्ताने इथे यज्ञ चालला होता. हनुमंतराय हे 11वे रुद्र अर्थात महादेवांचेच अंशावतार आहेत. इथे मला अनुसया माता, मंदिरामध्ये भेटलेले मंदारबुवा रामदासी यांच्यासारखे दिसणारे गुरुजी पुन्हा एकदा भेटले. त्या गुरुजींनी देखील मला लगेच ओळखले आणि मोठ्या आनंदाने तिथे चालू असलेल्या हनुमान यज्ञाला बसायला सांगितले. या यज्ञाचे मुख्य यजमान म्हणजे तिलकवाडा येथे राहणारे वेदशास्त्र संपन्न परेश पांड्या नावाचे गुरुजी होते. यांचा चेहराच हसतमुख होता आणि अतिशय विनोदी स्वभाव होता. त्यांचे सहाय्यक गुरुजी मला ओळखत आहेत असे पाहिल्यावर त्यांनी देखील मला थोडीशी विशेष वागणूक द्यायला सुरुवात केली. या सर्व आपल्या परीक्षा नर्मदा माता बघत असते हे सतत आपल्या डोक्यामध्ये चालू असले पाहिजे. कुठल्याही प्रकारचा मान अपमान परिच्छिन्न झाल्याशिवाय परिक्रमेचा लाभ झाला असे म्हणता येत नाही. चुडेश्वर महादेव मंदिर याच कट्ट्यावरती हा यज्ञ सुरू होता. हे आहेत चुडेश्वर महादेव. यज्ञ सुरू असतानाच त्या मंदिराची व्यवस्था पाहण्यासाठी तिथे राहिलेले एक साधू येऊन बसले. मला त्यांच्याकडे पाहिल्यावर त्यांना आधी कुठेतरी पाहिलं आहे असं वाटू लागलं. ते देखील माझ्याकडे पुन्हा पुन्हा वळून बघत राहिले. बहुतेक यांनासुद्धा असं वाटत होतं. 3 वर्ष 3 महिने 13 दिवसाची परिक्रमा उसळलेले हे परिक्रमावासी होते आणि ग्रामस्थांच्या विनंतीवरून आणि हे स्थान आवडल्यामुळे इथे काही दिवस सेवा देण्यासाठी म्हणून ते राहिले होते. यज्ञ संपन्न झाल्यावर ते माझ्याशी बोलायला आले. मला पुन्हा पुन्हा यांचा चेहरा कुठेतरी पाहिला आहे असं वाटत होतं. ते देखील म्हणाले की तुला मी आधी कुठेतरी भेटलो आहे असे मला का वाटत आहे. इतक्यात माझी अचानक ट्यूब पेटली आणि मी त्यांना म्हणालो, तुम्ही मुंबईचे करंदीकर काका ना. ते देखील क्षणभर स्तब्ध झाले आणि म्हणाले, तू मला बरोबर ओळखलेस, परंतु आता मी आशिष करंदीकर राहिलेलो नाही. आता मी शिवाशिष दास झालेलो आहे. मी परिक्रमेदरम्यान गृहस्थाश्रमाचा त्याग करून या आश्रमाचा स्वीकार केलेला आहे. मला सर्व सूत्रे नर्मदा मातेच्या कृपेने पटपट जुळत गेली. सज्जनगडावरती सेवेसाठी अनेक लोक अधूनमधून येऊन राहत असतात, तसे हे करंदीकर काका देखील तिथे सेवेला वरचेवर यायचे. त्यामुळे यांचा चेहरा माझ्या परिचयाचा होता. यांचा स्वभाव मुळातच आबोल होता. सतत आत्ममग्न राहण्याची प्रवृत्ती स्पष्टपणे दिसायची. त्यामुळे गडावरती आमच्या फारशा गप्पा कधी झाल्या नाहीत. परंतु आज मात्र आम्ही दोघे अशा ठिकाणी भेटलो होतो जिथे दोघांनी सर्वस्व सोडून नर्मदा मातेच्या भरवशावर जीवन वाहून टाकले होते. त्यामुळे आमची अतिशय सुंदर अशी गप्पांची मैफल जमली. त्याला फोडणी द्यायला परेश पंड्या गुरुजी होतेच. ही आहे आश्रमाच्या नावाची पाटी आणि खाली शिवाशिषदास बापूंचा क्रमांक दिलेला आहे. हा आहे शिवाशिषदास बापू यांचा क्रमांक आणि हे आहेत शिवाशिषदास बापू. आशिष करंदीकर या सुशिक्षित मुंबईकर शहरी तरुणाचे रूपांतर नर्मदा मातेने अतिशय सहजपणे शिवाशिषदास बापू नामक एका संतामध्ये करून टाकले होते. हे आहे नर्मदा मातेचे सामर्थ्य. ती कधी नराचा नारायण करेल सांगता येत नाही. शिवाशिषदास बापू यांच्याशी बोलून मला खूप आनंद प्राप्त झाला. ते अतिशय मनापासून तळमळीने नर्मदा मातेची परिक्रमा आणि परिक्रमावासींची सेवा करत होते. हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमंताची आराधना व यज्ञ करून आपला रामदासी बाणा देखील त्यांनी जपलेला होता. माझे भाग्य किती थोर पहा की ऐन हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमंताच्या नावाने सर्वसाचा त्याग केलेला आणि एका रामदासी संताचं दर्शन मला झालं आणि त्यांच्या हातचा महाप्रसाद खायचं परम भाग्य मला लाभलं. परेश पंड्या गुरुजी हे एक अजब रसायन होते. त्यांनी स्वतः नरेंद्र मोदी यांना सरदार सरोवर धरणाच्या उद्घाटनाच्या वेळी पूजा सांगितली होती. परेश पंड्या गुरुजी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते आणि या संपूर्ण परिसरामध्ये त्यांचे भरपूर सेवाकार्य चालायचे. त्यांना माणसं जोडण्याचा छंद होता. त्यामुळे त्यांनी माझ्याशी भरपूर गप्पा मारल्या. आम्ही सुमारे 2 तास गप्पा मारत बसलो होतो. त्यांनी माझ्याकडून माझ्या परिक्रमेदरम्यान आलेल्या अनुभवांचे आणि निरीक्षणांचे शांततापूर्वक श्रवण केले. तसेच त्यांच्या कामाबद्दलही मला सांगितले. पुढे असलेला तिलकवाडा या गावामध्ये त्यांच्या घरी आल्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही अशी प्रेमळ तंबी देखील मला देऊन ठेवली. शिवाशिष बापूंकडून मी परिसराची माहिती घेत होतो तेव्हा मी त्यांना असे म्हणालो की दक्षिण तटावर मी चालत असताना देखील तिथे एक शंखचूडेश्वर महादेवाचे मंदिर लागले होते. बापू मला म्हणाले, हे काय समोर दिसते आहे ते शंखचूडेश्वर महादेवाचे मंदिर आहे. आणि आपल्याला जर आठवत असेल तर सेहराव नावाच्या गावामध्ये हरिगिरी नावाच्या एका साधूने
चंद्रमौळी आश्रमामध्ये आमची सेवा केली होती असा उल्लेख दक्षिण तटावरच्या लिखाणामध्ये आलेला आहे पहा. त्याची मला आठवण झाली आणि मी शिवाशिष बापूंना म्हणालो की तिथे हरिगिरी नावाचा एक साधू नवीन आश्रम बांधण्याच्या तयारीमध्ये होता. बापू म्हणाले, त्या झाडाखाली पहा कोण कोण बसले आहे. आणि दूर एका झाडाखाली पारावर बसलेल्या लोकांमध्ये मी आलो. पाहतो तो काय, हरिगिरी साधू मधोमध बसला होता आणि त्याच्याभोवती ग्रामस्थ गप्पा मारत बसले होते. चिलमीचे झुरके मारत मस्तपैकी गप्पा रंगल्या होत्या. मला पाहिल्याबरोबर साधूने टुणकन उडी मारली आणि खाली येऊन मला प्रेमाने मिठी मारली. कितीही काही घडले तरी आयुष्यात केलेली पहिली गोष्ट कायम लक्षात राहत असते. मी त्या चंद्रमौळी आश्रमामध्ये आलेला पहिला परिक्रमासी असल्यामुळे त्याच्या लक्षात राहिलो होतो. मी हरिगिरी साधूला सांगितले की आत्ताच मी त्याची आठवण काढत होतो इतक्यात त्याचे दर्शन झाले. त्याने मला सांगितले की आता आज इथेच मुक्काम करायचा, पुढे जायचं नाही. त्याचा हा आग्रह इतका प्रेमपूर्वक व टोकाचा होता की तो मोडणे मला शक्यच नव्हते. त्यामुळे पुढे जाण्याचा विचार मी सोडून दिला आणि आश्रमाच्या हनुमान जयंती उत्सवामध्ये सहभागी झालो. परेश पंड्या गुरुजींची आणि हरिगिरी साधूची ओळख करून दिली. या भागामध्ये मगरींचा वावर आहे हे हरिगिरी महाराजांच्या प्रकरणामध्ये आपण पाहिलेच आहे. त्यामुळे ग्रामस्थांसमोर या बाजूने नर्मदा मैयामध्ये जाऊन स्नान करण्याचा प्रश्नच नव्हता. विशेषतः या भागामध्ये मगरींची घरटी खूप आहेत. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ देखील जपून वावर करायचे. गावामध्ये मुस्लिम लोकसंख्या मोठी असल्यामुळं साधूसोबत चिलीम पिणाऱ्यांमध्ये सुद्धा मुस्लिम लोक देखील होते. आमच्या धर्माचा नसलेला व्यक्ती ही कमी दर्जाची किंवा तुच्छ कशी, तुच्छ असा कुठलाही भाव न ठेवता साधू सर्वांची उष्टी चिलीम ओढत होता. मला न आवडणारे अनेक प्रकार एकत्र चालू असल्यामुळे मी तिथून निघालो आणि मंदिरामध्ये मुक्काम हलवला. प्रचंड गरमी होती. एक फिरणारा टेबल फॅन तिथे होता. त्याच्यासमोर आसन लावण्याची सूचना मला शिवाशीदास बापूंनी केली. आश्रमामध्ये कन्याभोजन आणि कन्यापूजन करताना शिवाशीदास बापू आपल्याला दिसत आहेत आणि हाच तो पंखा आहे ज्याच्यासमोर मी माझं आसन लावलं होतं जमिनीवर. खूप सुंदर असं वारं तो सोडत होता. शिवाशीदास बापूंचे अनेक फोटो मला गुगल नकाशावर मिळाले जे त्यांनीच अपलोड केलेत. सेहराव गावाच्या समोरच चुडेश्वर महादेवाचं मंदिर आहे. त्याचा नकाशा पाहिल्यावर आपल्याला तिथली एकंदर परिस्थिती लक्षात यावी. खाली सेहराव गाव, वरती चंद्रेश्वर महादेवाचं मंदिर, नवापूर. इथे एक सुंदर असा संगम देखील आपल्याला पार करावा लागतो. खूप सुंदर असा हा संगम आहे. नकाशा बघताना नर्मदा मातेच्या वाळवंटामध्ये एक पदामाकृती तलाव मला दिसला. नर्मदा मातेवर आपल्या सर्वांचं अतोनात प्रेम आहेच आणि जणू ती देखील आपल्याला आपल्या प्रेमाचा स्वीकार करत तिचं प्रेम व्यक्त करते असंच मला हे चित्र पाहिल्यावर वाटलं. हे बघा, नैसर्गिकरित्या तयार झालेला आकाराचा तलाव आहे. असो, रात्री गावातील लोकांनी आश्रमामध्ये भजन केले. मी देखील आनंदाने त्या भजनामध्ये सामील झालो. भजनाचा आनंदच काही वेगळा आहे आणि त्यात समोर नर्मदा मैया दिसत असेल तर काय विचारता. मारुती जन्म असल्यामुळे मारुतीची अनेक पदे म्हणालो. ग्रामस्थांना देखील मराठी भजन ऐकून मजा वाटली. इथे राजपूत नावाचा राजपिपला इथला एक श्रीमंत बांधकाम व्यावसायिक अथवा बिल्डर आला होता. हा गर्भश्रीमंत असला तरी टोकाचा मुमुक्ष होता. त्याच्या मनात अनेक शंका कुशंका होत्या. त्याच्याशी गप्पा मारता मारता अनेक विषयांवर आमचे सखोल चिंतन घडले. त्याला पडलेले प्रश्न मोठे मार्मिक होते. त्याच्या म्हणण्यानुसार सर्व सुखे त्याच्या पायाची लोळण घेत होती. मग असे असताना देखील त्याला घरातील मऊ मऊ सोफ्यावर सुख न वाटता नर्मदेकाठी तापलेल्या वाळूच्या किनाऱ्यावर बसल्यावर अधिक आनंद का मिळतो या प्रश्नाचे उत्तर त्याला मिळत नव्हते. आलिशान गाडीतून जाताना जितका आनंद मिळत नव्हता तितका आनंद नर्मदा मातेच्या काठावरील खडकाळ भागातून चालताना किंवा वाळूमध्ये फसलेले पाय सोडवत वाळवंटातून चालताना मिळत होता. हे असे का याचे उत्तर त्याला मिळत नव्हते. इथे एक साधी सोपी गल्लत त्याच्याकडून होत होती. अनुभव घेण्यापूर्वीच त्याने गाडीला किंवा त्याच्या घरातील राजमहाल सदृश सुविधांना सुखसोयी असं नाव दिलं होतं. याच्यातील सुख हा शब्द अनुभवाला येण्यापूर्वीच आपण नामकरण करून टाकत असतो. प्रत्यक्षामध्ये या सुख देणाऱ्या सुविधा नसून सुख मिळवण्याच्या अपेक्षेमुळे उभ्या केलेल्या किंवा निर्माण केलेल्या किंवा खरेदी केलेल्या सुविधा असतात. परंतु त्यातून सुख मिळत नाही असं लक्षात येईपर्यंत उशीर झालेला असतो. कदाचित तुमच्या अन्नमय कोशाला किंवा पांचभौतिक देहाला थोडेफार सुख त्या देतही असतील, परंतु आनंदमय कोश हलवण्याचं सामर्थ्य या सुविधांमध्ये नसते. सुख सुविधा, सुखसोयी किंवा सुखाचे सांगाती हे सर्व भ्रम आहेत. सर्व संतांनी एकमुखाने सुखाची व्याख्या सांगितलेली आहे. रामदास स्वामी आपल्याला सांगतात, सुख सुख म्हणता आहे दुःख ठाकून आले, भजन सगळं गेले चित्त दुश्चित्त झाले, भ्रमित मन वळेना हित ते या कळेना, परम कठीण देही देह बुद्धी गळेना. नामदेव महाराज सांगतात, सुखा लागी करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. आपण ज्यांना सुखाचे सांगाती समजतो ते किती काळ आपल्याला पुरणारे असतात याचं वर्णन समर्थ रामदासांनी करून ठेवलेलं आहे. समर्थ रामदास म्हणतात, सुखाचे सांगाती सर्व ही मिळती, दुःख होता जाती निघोनिया, निघोनिया जाती संकटाचे वेळी, सुख होता मिळे समुदाव, समुदाव सर्वत्र देहाचे संबंधी, तुटली उपाधी रामदासी.
सुखाची व्याख्या प्रत्येकाची वेगळी वेगळी असते, परंतु सरासरी सुखमान काढायचे ठरवले तर सुख अनुपम संतांचे चरणी हेच खरे शाश्वत सत्य आहे, असा अनेकांचा अनुभव आहे असे दिसते. प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला खरोखरीच आत्मिक किंवा आंतरिक सुख देणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत याचा अभ्यास करून ठेवावा, किमान अंदाज बांधून ठेवावा, अनुभव घ्यावा आणि मग सुख देणाऱ्या गोष्टींवरती आपला वेळ अधिक खर्च करावा. त्यामुळे जीवन सुखी होण्याचे प्रमाण व शक्यता वाढते. आपल्यासोबत असलेल्या व्यक्तीला किंवा समोरच्या व्यक्तीला जी गोष्ट सुख देणारी वाटत असेल ती गोष्ट किंवा घटना आपल्यासाठी सुखदायक असेलच असे नाही. उदाहरणार्थ, आपण एकाच घरात राहतो तेव्हा घरातील अन्य लोकांना ज्या गोष्टीमुळे सुख मिळते त्याच गोष्टीमुळे आपल्याला सुख मिळेल याची खात्री देता येत नाही. लहान मुलांना खेळण्यामध्ये सुख आहे, स्त्रियांना घर सजवण्यामध्ये किंवा खरेदी करण्यामध्ये सुख असते, वयोवृद्ध लोकांना अजून काही वेगळ्या गोष्टीमध्ये सुख मिळते. प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगळी आहे. आपण आयुष्यातील प्रत्येक गोष्ट करताना कोणा ना कोणाशी तुलना करून ती करत असतो. अगदी घर घेणे, गाडी घेणे, मुलांना शाळेत घालणे, कपडे घेणे, चपला घेणे, हॉटेलमध्ये जाणे, फिरायला जाणे, परदेशात जाणे, या सर्व गोष्टी कोणा ना कोणाशी तुलना करून, स्पर्धा करून मगच आपण त्या बेतलेल्या असतात. आपल्याला कदाचित असे वाटत असते की हे केल्यामुळे समोरच्या व्यक्तीला सुख मिळत आहे, तसे आपल्यालाही मिळेल. 10,000-5,000 रुपये हजेरी देऊन रोजंदारीने जाहिरातीमध्ये काम करणारे खोटे हिरो हिरोईन आपल्याला मी अमुक एक गोष्ट गेली आणि सुखी झालो असे खोटे खोटे सतत दाखवत असतात आणि आपल्याला वाटत असते की हेच खरे सुखाचे निधान आहे. परंतु खरे सुख मिळाल्या क्षणी आपल्याला त्या क्षणाचा किंवा त्या परिसराचा विसर पडत असतो. आपण तद्रूप होऊन जात असतो, जणू काही तो क्षण आपण स्वतः जगत असतो. त्या सुखाच्या अवस्थेतून खाली आल्यावर किंवा बाहेर आल्यावर मग आपल्याला कळते की अरे, इतक्या वेळ आपण सुखात होतो. इतकी ती अवस्था उच्च असते. राजपूत बिल्डरसोबत बराच वेळ सत्संग घडला. तो सत्संग अतिशय सुखदायक होता. मी त्याला विचारले की तू हा प्रश्न मलाच का विचारलास? तो म्हणाला की तुमच्या चेहऱ्यावर सुखाची लकीर मला स्पष्टपणे दिसत आहे म्हणून विचारले. आणि ते खरेच होते. नर्मदा मातेच्या काठाने चालणे यासारखे दुसरे सुख ते काय असेल? तुमच्यावर येणाऱ्या प्रत्येक दुःखाचा परिहार करण्याचं सामर्थ्य तिच्या ठायी आहे. ती सुख देणारी म्हणजे सुखदा आहे. ती सुखदा आहे, वरदा आहे, मोददा आहे, सर्वदा आहे. तुम्ही सुखी आहात हे कोणाला सांगावे लागत नाही. ते सुख चेहऱ्यावर आपोआप दिसते. त्या रात्री सुखेने व झोपी गेलो. पहाटे लवकर उठून नर्मदा मातेमध्ये जाऊन स्नान करून आलो. मगरींचं भय मनामध्ये दाटलंच नाही. सेहरावमध्ये मुक्कामी असताना मगरी याच काठावर झोपतात हे मी पाहिलं होतं, तरीही भय वाटला नाही. सुख सुख म्हणतात ते हेच तर असावे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.